Hello dear listeners, today we will start our third topic that name is price inflations. Price inflations म्हणजे मुद्रा मूल्यातील फरक. त्यामध्ये आपण पाहणार आहोत व्हॉट इज इन्फ्लेशन्स, डिफ्लेशन्स, मेजर्स, कॉजेस आणि त्याचे इफेक्ट्स. इन्फ्लेशन आणि डिफ्लेशन म्हणजे त्याला मराठीत आपण म्हणू शकतो की स्फीती, अस्फीती, तेजी आणि मंदी असा त्याचा अर्थ होतो. So first of all we will discuss the meaning of inflation. Inflation म्हणजे तेजी, स्फीती. Inflation is commonly understood as a situation of substantial and rapid general increases in the level of prices and consequent determinations in the value of money over a period of time. The layman, however, understands by the term of inflations a sizable and rapid increases in the general price level. Inflation in the popular mind is generally associated with rapidly rising prices, which causes decline in the purchasing power of money. इन्फ्लेशन म्हणजे काय? प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पैशांच्या मूल्यामध्ये काहीतरी सतत असे बदल होत असतात. जसं आपण नेहमी पाहत असू किंवा ऐकलं येत असेल की बातम्यांमध्ये किंवा शेअर मार्केटचे आपण म्हणतो की 1 रुपयाने शेअर मार्केट घसरलं किंवा वाढलं, हे आपण नेहमी आपल्या कानावर पडत असतं. तर प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये काय होत असतं, असं पैशांच्या मूल्यांमध्ये काहीतरी सतत बदल होत असतात. आणि हे जे बदल आहे ते वस्तू आणि सेवांच्या किमतीमधील देखील यामुळे बदलाव होत असतो. तर हे बदल दोन प्रकारे दिसून येतात. ते म्हणजे एकतर तेजी असते त्यावेळेला आणि मंदी आली त्यावेळेला देखील आपण म्हणतो की मार्केट डाऊन झालं. तर हे 2 प्रकारे याचे फरक दिसून येतात, एकतर तेजीमध्ये किंवा मंदीमध्ये. ज्यावेळेस सोसायटीमध्ये आपल्या समाजामध्ये तेजीची स्थिती दिसून येते त्यावेळेला मुद्रास्फीती म्हणजे इन्फ्लेशन झालं, तेजी आली असं आपण म्हणतो. आणि या उलट जेव्हा आपल्या समाजामध्ये मंदीची स्थिती दिसून येते त्यावेळेला मुद्रा अस्फीती झाली म्हणजे डिफ्लेशन झालं, मंदी आली असे आपण म्हणतो. तर या इन्फ्लेशनचे आणि डिफ्लेशनचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आणि दोघी प्रकारचे आपल्याला फरक जे आहे किंवा बदल जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि याचा चांगला आणि वाईट असा दोघी परिणाम आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर, आपल्या स्वतःवर, आपल्या चालू जीवनाच्या घडामोडीवर दोघांवरही याचा परिणाम दिसून येतो. तर याला म्हणतात इन्फ्लेशन. तर इन्फ्लेशनची डेफिनेशन्स देखील त्यांनी इथे दिलेली आहे. अकॉर्डिंग टू दी प्रोफेसर हॉटरे डिफाईन ॲज दॅट द इश्यू ऑफ टू मच करन्सी इज द इन्फ्लेशन. द इश्यू ऑफ टू मच करन्सी इज द इन्फ्लेशन. मुद्रेचा अतिरिक्त पुरवठा म्हणजे स्फीती होय, म्हणजे इन्फ्लेशन होय, तेजी होय. अतिरिक्त पुरवठा ज्यावेळेला मार्केटमध्ये असतो किंवा दिसून येतो त्यावेळेला आपण म्हणू शकतो की इन्फ्लेशन आहे, तेजी आहे. बाजारामध्ये, मार्केटमध्ये तेजीची स्थिती दिसून येते. आणि याउलट ज्यावेळेला मंदीची स्थिती असते त्यावेळेला सगळंच काही जे मार्केट असेल ते डाऊन झालेलं असतं. काही रेट ऑफ इंटरेस्ट असेल ते घसरलेले असेल आणि ते सामान्य माणसाला त्या गोष्टीशी डील करायला त्रास जातो. अशा मंदीच्या स्थितीमध्ये दिसून येतात. त्यानंतर दुसरं डेफिनेशन आहे प्रोफेसर कुलवानने म्हटलं आहे की इन्फ्लेशन इज अ टू मच मनी चेझिंग अ व्हेरी फ्यू गुड्स. ज्यावेळी अत्याधिक मुद्रा अति कमी वस्तूंचा पाठलाग करते तेव्हा त्यास मुद्रास्फीती असं देखील म्हणतात, इन्फ्लेशन असं देखील म्हणतात. त्यानंतर अकॉर्डिंग टू दी केमरच्या मते यांनी म्हटलं आहे की इन्फ्लेशन इज अ टू मच करन्सी इन रिलेशन टू दी फिजिकल व्हॉल्यूम ऑफ बिझनेस बिंग वन. वस्तू आणि सेवा यांच्या प्रमाणापेक्षा पैशांचे प्रमाण जास्त असणे म्हणजे मुद्रास्फीती होय. ज्यावेळेला आपण म्हणतो की एखादी गोष्ट कमी किमतीला आहे, कमी डिमांड आहे, पण तिची जर प्राईस जर जास्त असेल तर आपण काय म्हणतो की ह्या गोष्टीची मार्केटमध्ये प्राईस जास्त आहे किंवा हिला डिमांड जास्त आहे म्हणून हिची किमती ऑब्व्हियसली ती वाढलेली असते. तर अशा फ्यू ऑफ डेफिनेशन्स तुमच्या बुक्समध्ये अवेलेबल आहे. जी तुम्हाला सोपी वाटेल ती तुम्ही लर्न करायची आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत की कॉजेस ऑफ इन्फ्लेशन. Causes of inflation. Causes of inflations. So the causes of inflations, it can be also attributed to main factors. 2 फॅक्टर्सवर डिपेंडंट आहे.
ते आहे इन्क्रीज इन डिमांड फॉर गुड्स अँड सर्व्हिसेस अँड डिक्रीज इन सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. सो इन्क्रीज इन डिमांड फॉर गुड्स अँड सर्व्हिस म्हणजे वस्तू आणि सेवांच्या मागणीत वाढ आणि वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यात घट. सो पहिला पॉईंट्स आहे फॅक्टर कॉझिंग अँड इन्क्रीज इन डिमांड. सो इन्क्रीज इन डिमांडमध्ये पण त्यांनी 2-3 पॉईंट्स दिले. सो फर्स्ट पॉईंट आहे इन्क्रीज इन पब्लिक एक्सपेंडिचर, सार्वजनिक खर्चात वाढ. दी आउटब्रेक ऑफ द वॉर ऑफ डेव्हलपमेंट प्लॅनिंग इन अ व्हेरिएबल लीड्स टू अँड इन्क्रीजेस in the demand for goods and services. This is an important causes giving size to emergence of excess demand in the country. बऱ्याच वेळेला सरकारला विविध प्रकारच्या बाबींवर खर्च करावा लागतो. मग त्यावेळेला युद्धाच्या वेळेला म्हणा किंवा भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये सरकारला खर्च करावा लागत असतो. डेव्हलपमेंट प्लॅनिंगसाठी खर्च करावा लागतो आणि जो खर्च आहे तो स्थिर नसून अस्थिर स्वरूपाचा असतो. तो सरकारकडे ज्या वेळेला पैसा असतो त्यावेळेला सर्व खर्च जर भरून काढायचा असेल तर सरकारला पब्लिकवर डिपेंड राहावं लागतं. त्यामुळे वस्तूंच्या पुरवठ्यात ताबडतोब वाढ होऊ शकत नसल्यामुळे वस्तू आणि सेवांच्या किमती वाढवल्या जातात आणि वस्तूंच्या किमती वाढल्या, लोकांची डिमांड वाढली तर ॲटोमॅटिकच पब्लिक एक्सपेंडिचर किंवा इन्फ्लेशनमध्ये वाढ होते, पब्लिक एक्सपेंडिचरमध्ये वाढ होते. त्यानंतरचा सेकंड पॉईंट आहे इन्क्रीज इन प्रायव्हेट एक्सपेंडिचर. बोथ आर दी सेम पॉईंट्स, बोथ आर दी सेम थिंग्स. त्यानंतरचा पॉईंट आहे इन्क्रीज इन एक्सपोर्ट्स, निर्यातीत वाढ. अँड इन्क्रीज इन दी फॉरेन डिमांड फॉर कंट्रीज product reduces the stock of commodities available for domestic consumptions. This naturally creates a situation of shortage in the economy, giving rise to inflationary pressures. Increase exports. बऱ्याच वेळेला विदेशातील जे प्रोडक्ट्स असतात त्याला आपल्या देशामध्ये मागणी असते आणि ही सगळी मागणी जर भरून काढायची असेल तर त्यावेळेला निर्यात करावी लागते. लोकांना ज्या गोष्टी हव्या आहेत त्यांची डिमांड वाढते आणि आपल्या देशातून काही माल जो आहे हा इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचा असतो, आयात निर्यात करायचा असतो आणि ॲटोमॅटिकलीच जर आयात निर्यात वाढत असेल तर नक्कीच आपल्या देशाच्या सरकारच्या निधीमध्ये वाढ व्हायला सुरुवात होते आणि इन्फ्लेशनची सिच्युएशन निर्माण होते. त्यानंतरचा पॉईंट आहे रिडक्शन इन टॅक्सेशन्स. The reduction in taxations offered by the government reduces taxes. It results in an increase of purchasing power in the hands of the public. With these increases in purchasing power, people are in a position to buy more and more of goods and services for private consumptions. Reduction in taxations. सरकारला जोही आपला टॅक्स आपण जे पेड करत असतो त्यात जर सरकारने त्यांच्या खर्चामध्ये जर सरकारने कमी केली, रिड्यूस केलं तर नक्कीच लोकांकडे काही ना काही प्रमाणामध्ये हा पैसा जो आहे तो शिल्लक राहायला सुरुवात होते. लोकांकडे पर्चेसिंग पॉवर जी आहे ती वाढत जाते आणि नक्कीच लोकांना खेळतं भांडवल लोकांकडे निर्माण व्हायला सुरुवात होते. त्यामुळे रिडक्शन टॅक्सेशन जर केलं तर मार्केटमध्ये डिमांड ही नक्कीच वाढत असते. त्यानंतर आहे फास्ट ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन. A rapidly growing population has the effect of rising up of the level of aggregate effective demand for goods and services in a country. This acts as an inflationary force and tends to raise the prices to higher levels. Fast growth of population असल्यामुळेच लोकांची जी डिमांड आहे ती वाढत आहे आणि त्यामुळे लोकांच्या डिमांड वाढल्यामुळे पैशांची मागणी वाढत आहे. लोकांना जी गोष्टी हव्या आहेत त्या लोकांना घेणे गरजेचं झालं आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्यांचा फायदा सरकारच्या आर्थिक खर्चात वाढ होणं नक्कीच त्यांना फायदा होत आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे फॅक्टर्स कॉझिंग डिक्रीज इन सप्लाय. फॅक्टर्स कॉझिंग डिक्रीज इन वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यात घट. त्यामध्ये सुद्धा त्यांनी 3 पॉईंट्स दिले. त्यातला फर्स्ट पॉईंट आहे शॉर्टेज ऑफ द सप्लाईज ऑफ फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन्स. Sometimes the economy of a country may have face shortages of such factors as labor, capital, equipment, raw materials, etc. Their shortage are sure to reduce the productions of goods and services for consumption purposes. वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यात घट होणे. बऱ्याच वेळेला काय होतं की लँड असेल किंवा लँड लेबर्स फॅक्टर्स आहे, इक्विपमेंट्स आहे, रॉ मटेरियल्स आहे, यामध्ये काय होतं की वस्तू छोट्या प्रमाणामध्ये
त्यानंतरचा पॉईंट आहे फॅक्टर्स कॉझिंग डिक्रीज इन सप्लाय, वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यात घट. त्यातला फर्स्ट पॉईंट आहे शॉर्टेज ऑफ द सप्लाईज ऑफ अ फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. समटाईम्स द इकॉनॉमी ऑफ अ कंट्री मे हॅव टू फेस अ शॉर्टेज ऑफ सच फॅक्टर्स ॲज सच एज लेबर, कॅपिटल, इक्विपमेंट अँड रॉ मटेरियल्स एक्सेट्रा. देअर अ शॉर्टेज आर शुअर टू रिड्यूस द प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फॉर कन्झम्शन पर्पजेस. जसं की उत्पादनाची विविध साधने असतात, म्हणजे ती आहे की लँड असेल, लेबर असेल, भांडवल असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या काहीशा प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे वस्तूंचे उत्पादन वाढवता येत नाही आणि मागणी मात्र पूर्वी इतकीच राहत असते. आणि मागणी पूर्वी इतकीच असूनही पुरवठ्यात घट झाल्यामुळे वस्तूंच्या किमती वाढतात आणि इन्फ्लेशनची परिस्थिती निर्माण होत असते. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे होल्डिंग बाय ट्रेडर्स. होल्डिंग बाय ट्रेडर्समध्ये आहे ॲट अ टाईम ऑफ शॉर्टेज ॲट रायझिंग प्रायझेस दी ट्रेडर्स आर टू हार्ड इसेन्शियल कमोडिटीज फॉर प्रॉफिटेरिंग पर्पजेस. थर्ड पॉईंट आहे होल्डिंग बाय कन्झ्युमर्स. ड्युरिंग द इन्फ्लेशन पिरियड इवन इंडिव्हिज्युअल कस्टमर्स आर ऑल्सो होल्ड इसेन्शियल कमोडिटीज टू अवॉइड पेमेंट ॲट अ हायर प्राइसेस इन द फ्युचर्स. सो हे 2 पॉईंट्स त्यांनी दिलेले आहे फॅक्टर्स, कॉजेस ऑफ फॅक्टरचे, म्हणजे 2 मध्ये डिवाईड करून दिलेले आहे. त्यानंतरचा पुढचा पॉईंट आपण पाहणार आहोत की इफेक्ट्स ऑफ इन्फ्लेशन्स आणि त्याचे मेजर्स. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये शेअर करणार आहोत.